श्री स्वामी समर्थ. 25 जुलै शनिवार, आषाढी एकादशी. तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू, चहूबाजूने पैसा येईल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपेल. नमस्कार माझ्या सर्व लाडक्या भावांनो आणि बहिणींनो. जय हरी विठ्ठल. श्री स्वामी समर्थ. बंधू आणि भगिनींनो, येत्या 25 जुलै शनिवार रोजी वर्षभरातील सर्वात मोठी आणि अत्यंत फलदायी अशी आषाढी एकादशी येत आहे. हा केवळ एक सण नाही, तर प्रत्यक्ष वैकुंठ लोकाचे दरवाजे पृथ्वीवर उघडण्याचा परमपवित्र दिवस आहे. आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवे वळण देणारा ठरू शकतो. आज मी तुम्हाला शास्त्रोक्त आणि अतिशय प्राचीन असा एक गुप्त उपाय, चमत्कारिक उपाय सांगणार आहे. आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर संध्याकाळी तुळशीच्या मुळाशी ही एक विशेष वस्तू ठेवायची आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. एक अशी वस्तू जी शतकानुशतके आपल्या ऋषीमुनींनी आणि संतांनी गुप्त ठेवली होती. ही एक वस्तू जर तुम्ही योग्य वेळे आणि योग्य पद्धतीने तुळशीजवळ ठेवली तर तुमच्या घरातील दारिद्र्य, कर्ज, धनहानी आणि नकारात्मक ऊर्जा कायमची पळून जाईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपून घरात चहूबाजूने पैशाचा आणि समृद्धीचा पाऊस पडेल. पण थांबा, ही वस्तू कोणती आहे, ती कशी आणि कोणत्या ठराविक मुहूर्तावर ठेवायची, त्यासोबत कोणती चूक अजिबात करायची नाही, हे मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्यभागी टप्प्याटप्प्याने सांगणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच अजिबात स्किप करू नका. शेवटपर्यंत शांतपणे पहा. त्याआधी कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमच्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन आध्यात्मिक उपायांची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. माझ्या आदरणीय बहिणींनो, आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री हरी विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेमध्ये जातात. म्हणूनच या दिवशी केलेले कोणतेही जप, दान किंवा तुळशीची सेवा ही करोडो पट फलदायी ठरते. शास्त्र सांगते, जिथे तुळस असते तिथे साक्षात लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीमध्ये एक विशेष ऊर्जा कार्यरत असते. या दिवशी जर आपण तुळशीची योग्य पद्धतीने सेवा केली तर घरातील कोणतीही आर्थिक संकट क्षणात दूर होऊ शकते. बरेच लोक मला विचारतात, ताई आम्ही रोज तुळशीला पाणी घालतो, पूजा करतो, तरीही आमच्या घरात पैसा टिकत नाही, सतत कटकटी होतात, असं का? माझ्या बहिणींनो आणि भावांनो, कारण आपण नकळत काही छोट्या चुका करतो किंवा आपल्याला एकादशीच्या दिवशी करावयाचे विशेष तांत्रिक व आध्यात्मिक उपाय ठाऊकच नसतात. आज मी तुम्हाला तुमच्यासाठी 3 अत्यंत सोपे पण प्रचंड प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे. आषाढी एकादशीचे 3 विशिष्ट उपाय, अचूक उपाय, लक्ष देऊन ऐका. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आषाढी एकादशीच्या या परम पवित्र रात्री भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्या शास्त्रात काही अत्यंत सोपे पण चमत्कारिक उपाय सांगितलेले आहे. हे उपाय जर तुम्ही विश्वासाने केले तर तुमच्या आयुष्यातील पैशाची टंचाई कायमची दूर होईल. चला तर मग ते 3 उपाय सविस्तर समजून घेऊया. उपाय पहिला, तुळशीच्या मातीचा आणि हळदीचा लक्ष्मी आकर्षण लेप. बंधू भगिनींनो, पहिला उपाय आहे घरातील नकारात्मकता नष्ट करून लक्ष्मीला घरात आकर्षित करण्याचा. कसे करायचे सांगते. आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान उरका. त्यानंतर तुळशीच्या पाशी जाऊन थोडीशी तुळशीच्या मुळाशी असलेली माती एका तांब्याच्या किंवा पितळेच्या लहान वाटीत घ्या.
त्या मातीमध्ये 1 चमचा शुद्ध हळद आणि 2-3 थेंब गाईचे शुद्ध तूप टाका. थोडेसे गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घालून त्याची एक मऊ पेस्ट लेप तयार करा. या लेपाने तुमच्या घरातील मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना सुंदर स्वस्तिक आणि ओम ही खूण काढा. फायदा सांगते. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीची माती साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. हा लेप लावल्याने घरातील वास्तुदोष तात्काळ दूर होतात. बाहेरून येणारी कोणतीही वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही. घरामध्ये आपोआप सकारात्मकता वाढू लागते. उपाय दुसरा, विष्णू प्रिया तुळशी पात्राचा कर्जमुक्ती उपाय. माझ्या अनेक बहिणी मला विचारतात, ताई, घरावर खूप कर्ज झाले आहे, मार्ग सापडत नाही, काय करू? त्यांच्यासाठी हा उपाय म्हणजे एक वरदान आहे. महत्त्वाची काळजी घ्या. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे शास्त्रात वर्ज्य आहे, मनाई आहे. त्यामुळे हा उपाय करण्यासाठी आवश्यक असणारी 5, 11 किंवा 21 तुळशीची पाने एकादशीच्या 1 दिवस आधीच दशमीला प्रेमाने आणि हळुवारपणे तोडून ठेवा. एकादशीच्या दिवशी पूजेच्या वेळी एक स्वच्छ पिवळा रेशमी किंवा सुती कापडा घ्या. त्यावर ही तुळशीची पाने व्यवस्थित ठेवा. प्रत्येक तुळशीच्या पानावर थोडं केसर आणि पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठल नाम या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप पूर्ण झाल्यावर ही पाने भगवान विष्णूंच्या, विठ्ठलाच्या किंवा विष्णू भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर वाहा. त्रिवार अर्पण करा. फायदा सांगते. या उपायाने तुमच्या डोक्यावरील वर्षानुवर्षाचे जुने कर्ज हळूहळू कमी होण्याचे आणि अडकलेले पैसे परत मिळण्याचे नवे मार्ग उघडतात. उपाय तिसरा, पंचदीप आणि तुळशी प्रदक्षिणा समृद्धीसाठी. तिसरा आणि अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे आषाढ एकादशीच्या संध्याकाळी प्रदोष काळात करायचा हा दिव्यांचा महाउपाय. संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेत गाईच्या तुपाचे 5 मातीचे दिवे तयार करा. पहिला दिवा घरातील देव्हाऱ्यात लावा. दुसरा दिवा घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावा, उजव्या बाजूला ठेवा. तिसरा आणि चौथा दिवा घरातील पिण्याच्या पाण्याच्या जागेवर अन्नपूर्णा स्थान ठेवा. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा दिवा तुळशीच्या पाशी ठेवा. दिव्याची वात नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी. दिवा लावल्यानंतर तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात जय हरी विठ्ठल किंवा श्री स्वामी समर्थ नामस्मरण चालू ठेवा. फायदा, या 5 दिव्यांच्या प्रकाशाने घरातील सर्व दारिद्र्य जळून खाक होते. ज्या घरात एकादशीच्या संध्याकाळी असा दीप प्रज्वलन विधी होतो तिथे साक्षात अष्टलक्ष्मी अखंड वास करते, असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण व्हिडिओच्या अशा भागाकडे आलो आहोत ज्याची तुम्ही सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत आहात. तुम्ही विचार करत असाल की ताई, 25 जुलै शनिवार आषाढी एकादशीच्या या अत्यंत दुर्मिळ योगावर संध्याकाळी तुळशीच्या मुळाची अशी कोणती एक महा चमत्कारिक वस्तू ठेवायची आहे ज्याने आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य संपवून शकते. तर आता कोणतीही वेळ न घालवता मी त्या गुप्त आणि अतिशय शक्तिशाली वस्तूचा खुलासा करत आहे. ती वस्तू दुसरी तिसरी कोणतीही नसून साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक असलेली एक पिवळी कवडी किंवा लक्ष्मीचे नाणे आणि अखंड पिवळ्या हळकुंड आहे. ही वस्तू इतकी शक्तिशाली का मानली जाते? माझ्या बहिणींनो, शास्त्रात सांगितलं आहे की जेव्हा समुद्राचे मंथन झाले होते तेव्हा समुद्र मंथनातून साक्षात माता लक्ष्मी प्रगट झाली आणि तिच्यासोबत कवडी सुद्धा बाहेर आली. म्हणूनच कवडीमध्ये धन आकर्षण करण्याची अद्भुत क्षमता असते
आणि हळकुंड हे साक्षात भगवान विष्णूंच्या आशीर्वादाचे आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. जेव्हा आपण या दोन्ही गोष्टी एकत्र करून आषाढी एकादशीला तुळशीच्या मुळाशी ठेवतो तेव्हा तिथे विष्णू लक्ष्मी योग तयार होतो. हा महा उपाय कसा आणि कोणत्या वेळेस करायचा, हा उपाय कसा करायचा ते अगदी काळजीपूर्वक समजून घ्या. एकही पायरी चुकू नका. योग्य वेळ 25 जुलै शनिवारच्या दिवशी संध्याकाळी 6:30 ते 8 या प्रदोष काळात हा उपाय करायचा आहे. आवश्यक साहित्य सांगते, ऐका. एक लहानसा लाल किंवा पिवळा सुती कापडा, एक पिवळी कवडी, जर पिवळी कवडी नसेल तर 1 रुपयाचे शुद्ध नाणे किंवा चांदीचे नाणे वापरले तरी चालेल. एक अखंड पिवळे हळकुंड, कुठेही तुटलेले नसावे. 2 अखंड लवंगा ज्याला वरती फूल आहे, थोडेसे अष्टगंध किंवा कुंकू. कृती ऐकून घ्या. संध्याकाळी स्नान किंवा हात पाय स्वच्छ धुवून तुळशीपाशी या. सर्वात आधी तुळशीच्या समोर गाईच्या तुपाचा एक सुंदर दिवा प्रज्वलित करा. दिव्याची वात उत्तर दिशेला असावी. आता तो लाल किंवा पिवळ्या कपड्याचा तुकडा खाली ठेवा. त्यावर ती कवडी, हळकुंड आणि 2 लवंगा ठेवा. त्यावर चिमूटभर अष्टगंध किंवा कुंकू वाहा. या सर्व वस्तूंची ही लहानशी पोटली बांधून घ्या. हे पोटली दोन्ही हातात धरा आणि डोळे मिटून मनातल्या मनात म्हणा, हे भगवान पांडुरंगा, हे माता तुळशी, माझ्या घरातील सर्व कर्ज, दारिद्र्य आणि पैशाच्या अडचणी दूर कर आणि माझ्या घरात कायमचा वास कर. त्यानंतर ही पोटली हळुवारपणे तुळशीच्या रोपाच्या मुळाशी मातीवर ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी द्वादशीला या पोटलीचे काय करायचे, ऐका. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की ताई, ही वस्तू तिथेच ठेवायची का? दुसऱ्या दिवशी रविवार द्वादशीच्या दिवशी सकाळी स्नान उरकल्यानंतर तुळशीपाशी जा. तुळशीला नमस्कार करून ती पोटली अत्यंत आदराने उचला. ही पोटली तुमच्या घरातील तिजोरी, कॅश बॉक्स, कपाट किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या पॉकेटात ठेवून द्या. माझ्या अनुभवावरून आणि जुन्या शास्त्राच्या आधारावर सांगते, ही पोटली तुमच्या घरासाठी एक धन आकर्षक यंत्रासारखे काम करेल. ज्या ज्या घरात ही पोटली एकादशीला सिद्ध करून ठेवली जाते त्या घरात कधीही पैशाची टंचाई भासत नाही. धान्याची कोठारे भरलेली राहतात आणि कर्जाचे डोंगर क्षणात नाहीसे होते. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण एकादशीच्या दिवशी अनेक मोठे उपाय करतो, उपवास करतो, पूजा अर्चा करतो, पण न कळत झालेल्या काही लहान चुकांमुळे आपल्या संपूर्ण पूजेचे आणि उपायांचे फळ निष्फळ ठरते. आषाढी एकादशी हा वर्षातील अत्यंत पवित्र आणि जागृत काळ असतो. या दिवशी आपल्या हातून अशा चुका होणे म्हणजे घरात समृद्धीऐवजी अवकळा येण्यासारखे आहे. म्हणून 25 जुलै आषाढी एकादशीच्या दिवशी या 3 चुकूनही करू नका. एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पानांना स्पर्श करणे किंवा पाने तोडणे. माझ्या बहिणींनो, लक्ष देऊन ऐका. एकादशीच्या दिवशी साक्षात माता तुळस ही भगवान श्री हरिविष्णूंसाठी निर्जळा उपवास व्रत धरते. काय करू नये? एकादशीच्या दिवशी तुळशीचे पान तोडणे हे महापाप मानले जाते. तसेच तुळशीला जोरात हलवणे, तिच्या पानांना स्पर्श करणे किंवा तिच्या मुळाशी अति पाणी घालणे अजिबात योग्य नाही. त्यामुळे तुळशीचा उपवास भंग होतो असे शास्त्र सांगते. योग्य पद्धत, जर पूजेसाठी तुळशीची पाने हवी असतील तर ती 1 दिवस आधी दशमीच्या दिवशी हळुवारपणे तोडून ठेवावी. एकादशीच्या दिवशी केवळ दुरून तुळशीला नमस्कार करावा आणि संध्याकाळी स्पर्श न करता तुळशीजवळ दिवा लावावा. दुसरी चूक, तुळशीच्या मुळाशी अति पाणी घालणे आणि अस्वच्छ हातांनी पूजा करणे. अनेक गृहिणींची सवय असते की सकाळी उठल्या उठल्या तांब्याभर पाणी तुळशीत ओततात. काळजी घ्यावी.
आधीच सांगितल्याप्रमाणे एकादशीला माता तुळशीला उपवास असतो, त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या कुंडीत जास्त पाणी घालू नका. केवळ 2-3 थेंब किंवा अर्धा लहान चमचा अर्घ म्हणून वाहा. अस्वच्छतेचा नियम. स्नान न करता अस्वच्छ कपड्यांमध्ये किंवा काळे गडद कपडे परिधान करून तुळशीला किंवा पूजेच्या साहित्याला स्पर्श करू नका. तुळशीच्या कुंडीभोवती परिसर नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा. जिथे घाण आणि चपला बूट असतात तिथे तुळशीची कृपा निघून जाते. तिसरी चूक म्हणजे घरात मांसाहार, तामसिक भोजन आणि कटकटी वादविवाद करणे. माझ्या आदरणीय मैत्रिणींनो, घर हेच आपले मंदिर असते. आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक वैकुंठ लोकातील ऊर्जा पृथ्वीवर कार्यरत असते. आहाराचे नियम पाळा. या दिवशी घरातील एकाही सदस्याने मांसाहार, मद्यपान किंवा कांदा लसूण युक्त तामसिक अन्नाचे सेवन करू नये. घरातील लहान मुले किंवा वृद्ध सोडून इतरांनी शक्यतो सात्विक आणि उपवासाचे अन्न ग्रहण करावे. घरातील वातावरण. या दिवशी घरात राग, द्वेष, कटकटी किंवा कोणाचाही अपमान करू नका. ज्या घरात एकादशीच्या दिवशी पती पत्नींमध्ये भांडणे होतात किंवा मोठ्या माणसांचा अनादर होतो, त्या घरातून माता लक्ष्मी आणि भगवान पांडुरंग कायमचे निघून जातात. या संपूर्ण दिवशी घरातील वातावरण आनंदी, प्रसन्न आणि जय हरी विठ्ठल श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने गुंजत ठेवा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ईश्वर हा केवळ भाव आणि श्रद्धेचा भुकेला असतो. तुम्ही कितीही मोठे उपाय केले पण मनात श्रद्धा नसेल तर फळ मिळत नाही. म्हणून या 25 जुलै शनिवार आषाढी एकादशीला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा तुळशीचा उपाय करा. भगवान पांडुरंग आणि माता लक्ष्मी तुमच्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य आणि अडचणी नक्कीच दूर करतील. मला पूर्ण विश्वास आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि तुमच्या उपयोगी पडला असेल. जानेवारी असो वा जुलै, देवाचा नामस्मरण हेच आपला खरा पाठीराखा आहे. चला तर मग निघण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा भक्तिभावाने टाईप करा, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.